नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील एक अतिशय पवित्र, ऐतिहासिक आणि रहस्यमय स्थळ पाहणार आहोत. हे आहे नाशिकच्या पंचवटी परिसरातील प्रसिद्ध सीता गुफा. नाशिक शहराच्या मध्यभागी गोदावरी नदीच्या पवित्र तीरापासून अवघ्या 300 ते 400 मीटर अंतरावर ही गुफा आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून तिचे अंतर सुमारे 10 किलोमीटर, तर मुंबईपासून सुमारे 170 किलोमीटर आणि पुण्यापासून जवळपास 210 किलोमीटर आहे. दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक या पवित्र स्थळाला भेट देतात. रामायणानुसार भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी आपल्या 14 वर्षाच्या वनवासातील काही काळ याच पंचवटीमध्ये व्यतीत केला. पंचवटी म्हणजे 5 विशाल वटवृक्षांचा परिसर. याच ठिकाणी त्यांनी पर्णकुटी उभारून वास्तव्य केले अशी श्रद्धा आहे. आजही हा संपूर्ण परिसर रामायणातील अनेक घटनांची आठवण करून देतो आणि प्रत्येक भाविकाला भक्तिभावाने भारावून टाकतो. आपण आता ज्या सीता गुफेत प्रवेश करणार आहोत ती अतिशय अरुंद आणि नैसर्गिक दगडापासून तयार झालेली गुफा आहे. आत जाण्यासाठी वाकून आणि सावधपणे उतरावे लागते. गुफेच्या आत भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती तसेच प्राचीन शिवलिंगाचे दर्शन होते. अशी श्रद्धा आहे की माता सीता या ठिकाणी भगवान शिवाची नियमित पूजा करत असत. या परिसराशी रामायणातील सर्वात महत्त्वाची घटना जोडली जाते. राक्षसी शर्पणुकाने श्रीरामांना विवाहाची मागणी घातली. श्रीरामाने नकार दिल्यानंतर तिने माता सीतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लक्ष्मणांनी तिचे नाक कापले. असे मानले जाते की नासिका या संस्कृत शब्दावरून पुढे या शहराला नाशिक हे नाव मिळाले. याच घटनेनंतर रावणाने सूड घेण्याचा निर्णय घेतला. त्याने मारीचाला सुवर्णमृगाचे रूप धारण करण्यास सांगितले. त्या सुवर्णमृगामागे श्रीराम गेले. त्यानंतर लक्ष्मणही दूर गेले आणि त्या संधीचा फायदा घेत रावणाने साधूचा वेश धारण करून माता सीतेचे हरण केले. त्यामुळे हा संपूर्ण परिसर रामायणातील अत्यंत महत्त्वाच्या घटनाशी जोडला जातो. सीता गुफाबाबत आणखी एक रहस्य आजही लोकांमध्ये चर्चेले जाते. असे सांगितले जाते की या गुफेतून पूर्वी दूरवर जाणारा एक गुप्त भुयारी मार्ग होता. संकटाच्या काळी त्याचा वापर केला जात असे, अशी स्थानिक आख्यायिका आहे. मात्र या कथेला कोणताही ठोस ऐतिहासिक किंवा पुरातत्त्वीय पुरावा उपलब्ध नाही. तरी या रहस्यामुळे सीता गुफेचे आकर्षण अधिकच वाढले आहे. आज ही सीता गुफा हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. येथे आल्यावर मनातील एक वेगळी शांतता आणि भक्तीची अनुभूती मिळते. जर तुम्ही नाशिकला भेट देत असाल तर सीता गुफा, रामकुंड, काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, गोदावरी घाट आणि तपोवन ही सर्व पवित्र स्थळे नक्की पहा. इतिहास, श्रद्धा आणि रहस्य यांचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर नाशिकची सीता गुफा हा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा. ब्राह्मण लोकांचं मुख्य यांचं आणि हे साधू संतांची कर्मभूती गोराराम आलेले साधूंचं जेवण असते. ट्रस्ट मंदिर आहे, मंदिराचं काम चालू या देवळाचं. आलेल्या साधूंचं संतांचं जेवण असते. आपली यथाशक्ती काही दान धर्म करता, पावती घेतात. ते ब्राह्मण लोकांचं सर्वांचं कॉमन.